नामदेवराची मूर्ती ज्ञानात सागर आहे. दुसऱ्या म्हटले महाराज नामदेव महाराज प्रेमाची मूर्ती आहे, त्याच्याकडे भरपूर प्रेम आहे. तिसरे म्हटले महाराज नाथ हे शांती जयाचे सागर आहे, शांती जयाचे सागर म्हटले. आणि चौथे म्हटले वैराग्य मूर्ती कोण? तुकाराम महाराज. बरे महाराज तुझ्याकडे असताना काय पाहुण्याच्या पुढं पाहुण्याच्या त्याच्या अंदाजा जन्म किती महाराज तुझ्या देश जाताना जन्म घेतलाय सांगा तिकडे का आलायस? मग तू तिकडे जा आणि तुकारामांना भेट महाराज. तेव्हा तुम्हाला महाराज ते संत आहेत. ते कोण आहेत? संत आहेत. मग तुम्ही आचार्य आहात, संतांच्या वरती आचार्य असतात. अरे पण होय, पण माझ्यापेक्षा देव तुला कुठे भेटेल? संतांच्या मध्ये भेटेल. तू तिथे जाऊन त्यांना भेट, संतांना भेट. ती जाते व्यक्ती इकडे आली आणि तुकारामांना भेटली आणि नंतर तुझे झाले महाराज. सांगायचं काय आहे की ज्ञान कुठे मिळते? तुझ्या किताबाची जागा तुलाची. आज बघा, आज आपल्याला हे मठ बांधलेले आहे. आपण तिथे एका ठिकाणी आलो तर आपला भागी चांगला होणार आहे. आपण जर नाही आलो तर भागी होणार आहे. पंढरपुराची गरज नाही महाराज. या सगळ्यांनी इथे यावं, कारण हा वजा पुढे चालणार आहे महाराज. मग तो व्यक्ती मागे सोडून बाहेर गेला होता. म्हणजे म्हण काय तुझ्या किताबाची परिस्थिती जागा तुलाची महाराज. आणि नंतर मग तिथे व्यक्ती झाल्यानंतर महाराज नांदेवाने आपल्याला दिले की पदार्थ दिले. आपण नेहमी पदार्थ म्हणतो पण त्याचा आपण आठवण करत नाही महाराज. त्यांनी जगासाठी मागितलंय, कुणासाठी मागितलंय? जगासाठी. आता विश्वास के देवे येणे मागे तो तोषावे, दोषोरी मध्ये जावे, कोसाळे जाणे. महाराज आपण काय मागावं? काय करू नये. आता मागण्याचं महाराज आपण जन्मामध्ये बघितलं, व्यवहारामध्ये बघितलं तर 3 प्रकार दिसतात महाराज. एक पहिला गरज म्हणून, पहिलं काय गरज म्हणून. दुसरा प्रकार आहे परंपरा, परंपरा. आणि तिसरा प्रकार आहे महाराज स्वभाव. स्वभाव. पहिला बघा आपण गरज, आपल्याला तुमच्या एखादा घर बांधायला घेतलं है ना, आपल्याला पैसे ना आज आपण प्लॅनिंग करतो तेव्हा पैसे पुरत नाही. 2 लाख 3 लाख प्लॅनिंग करतो आणि जेव्हा घर पुरावा येतं तेवढा आपण पडतात. मग आपण गरज म्हणून पैसे मागतो. प्रथमतः मागणे हा एक काय आहे चांगला गुण नाही. मागणे हलक्या पद्धतीने मागते, आपली किंमत शून्य करतं. आपण जर गरज मागायला लागलो तर आपली समाजाची किंमत शून्य होते. मग तुकारामांना मागायचं नाही कोणाला. मग आपण घर बांधताना आपली गरज आहे का तेवढं म्हणून बांधायचं ना नाही. बाहेर जागा काय गरज झाली ते आपल्याला पीक मागायला लागते, आपल्याला त्याच्या जेव्हापासून दूर करते. दुसरा महाराज आहे परंपरा. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह मैशाच मता लागोरी. विषतापाची करावया जाणली, पक्षासाठी तू मागते निर्वाणी. ऐका जोगवा मागे, ऐका जोगवा मागे. मला परंपरा आहे जोगवा मागे. तुम्ही किती श्रीमंत असा, सावकार असा, परंतु जो परंपरा आहेत ना
त्या व्यक्तीकडं 4 घरं मागून तिसऱ्या माळ्याची जवळ येते. ते 4 घरं फिरून काय रे दोघा मागा लागतो. आता तुझं दोघा किती भेटणार? मूड भरणार. 4 मूड एक शोध होणार नाही. परंतु काय ही परंपरा मारली पाहिजे. परंपरा आहे. तिसरा महाराज आहे स्वभाव. त्या स्वभावाला औषध नाही मारत. आपण कितीही बदला ज्याप्रमाणे म्हणतो नाही तू त्याचा शेपूट वागतात ते वागडत त्याचा स्वभाव तुम्हाला पहिला होता वाग्या है ना महाराज. तसं महाराज आपण स्वभाव बदलला पाहिजे. या स्वभावाला औषध नाही. तुम्ही किती बदलण्याचा प्रयत्न करा तर त्याचा बदल होत नाही महाराज. म्हणजे मागणी किती मागायची. आता इथे व्यवहाराची मागणी आपण संतांची मागणी होत्या महाराज. संतांची मागणी किती केली महाराज. गोरा कुमार बघा. गोरा कुमार महाराज देवाचे नामस्मरण करताना पायाखाली त्याचं मूल जोडलं गेलं. पायाखाली त्याचं मूल जोडलं गेलं. जिवंत घरी मेरत नाही महाराज. मग तरी नामस्मरण जोडलं नाही. ज्यावेळी पत्नी आली अहो हे काय करताय त्यावेळी काय बोलाय माझं देवाचं नामस्मरण तू सोडलं ना. म्हणजे त्यांनी हे काढायचं नाही तेव्हा माझं मूल गेलं मी काय करू मला मूल परत दे असं म्हटलं का नाही महाराज. देवाने काय मागितलं संतांनी काय मागितलं बघा की स्वतः गटाला मागितलं नाही महाराज. दुसरं बघा महाराज ज्यावेळी गप्पा इथं सुरू होण्यापूर्वी भगवान तुमच्याकडे अर्जुन आणि दुर्योधन हे दोघे गेले. जाण्यापूर्वी अगोदर कोण गेला महाराज तर दुर्योधन गेलो आणि त्याला कुठे बसलं तर देवाच्या उशाची बसलं म्हणजे डोक्याजवळ बसलं महाराज. थोड्या वेळाने कोण गेलाय महाराज तर अर्जुन गेले आणि ते कुठे बसलं देवाच्या पायाशी. देव लागला होता महाराज. त्याने बघितलं की याचं तोंड बघितलं तर मला बरं वाटणार नाही म्हणून ते उठले आणि म्हणाले अरे केव्हा चालू ना तर ते दुर्योधन म्हणाला हो देवा मी आधी आलोय आधी मागून नाही पहिलं मी म्हणणार हो तुझं वेळ ऐकतो मला पण म्हणलं नाही रे तू मोठा भाऊ आहे फार लहान भाऊ आहे. आपण भाऊ काय बघत नसते. आपण भाव काय पाळत नाही महाराज. कसं असं आम्ही इथं गेला होतं का मग आता दुर्योधन तो त्याची बुद्धी कशी बघा. आता आपण बघतो समाजामध्ये काही बुद्धी कशी असते अगदी शेणासारखी असते. शेण बघा आपण शेण पेटवाय गेलो तर पेटणार आहे का नाही ना महाराज. नंतर आपण गौरी शेणाची गौरी ती पेटवली तर काय करणार आहे धूर करणार आहे. पण काही बघा कापुराच्या वाटी उदयराज होती कापूर कसं पेटते है ना दिवस पेटते. तसं महाराज त्या दुर्योधनाची बुद्धी कशी होती अगदी शेणासारखी होती महाराज. त्याला काय हे नव्हतं. मग देवाने विचारलं ठीक आहे दुर्योधना तुला आपला प्रश्न विचारतो तू कशाला आलाय तर महाराज देवा आता युद्ध सुरू होणार आहे मग तुला तुझी आम्हाला गरज आहे तुझी आम्हाला मदत पाहिजे. ते म्हणे होय ठीक आहे. अर्जुना विचारला अर्जुना तुझं काय काम आहे मला मी पण त्याकडे आलोय. मग पहिलं आता काय तू लहान भाऊ आहे तू हा ऐकत नाही ठीक आहे. दुर्योधन तू माग तुला काय पाहिजे मागू तर ते म्हणाला तू काय देशील तर मी म्हणाला एका बाजूला माझी सेना आहे ती देईल दुसऱ्या बाजूला मी काय गोष्टी सांगितलं चारित्र्याच्या ते बघा. आता दुर्योधनाची बुद्धी किती मंद होती. ते म्हणलं ह्या देवाला एकटा घेऊन काय करायचं की सेना भरपूर आहे सेना मागावी. तो म्हणला देवा मला ही चार तुझी सेना दे. हा सेना घेतली. मग अर्जुन ते नाव होतं तर म्हणे अर्जुन देव म्हणे अर्जुना अरे सगळी सेना तिने घेतली. अरे वा देवा मला तूच हवा होता मला तूच पाहिजेस ना मला सेना नको आहे मला ते पाहिजे मिळालं महाराज. म्हणजे काय तात्पर्य काय म्हणताला पाहिजे देवाचं म्हणताला पाहिजे काय देवाचं म्हणताला पाहिजे. आपण माणसाचं नाव आहे कामाला नाही ते देवाच मागता पाहिजे. आता देवाचं ते फरक आहे मला मग देवाचं म्हणजे देवाचं म्हणजे संसार आलो मग काय म्हणता पाहिजे देवच मागताला पाहिजे मला. मग त्याने देवच मागितलं कोणी अर्जुनाने. पुढे युद्ध संपलं. युद्ध संपल्यानंतर महाराज ज्यावेळी सगळं आटपून देव निघाले दर्शन निघाले जाताना महाराज काय झालं की जाताना आपल्या आत्या म्हणजे कोण कुंती म्हणतात तिला घोडे झाले आत्या मी आता निघालोय तुला काय हवं ते माग बघू. आता देवा म्हणाली अरे देवा अगं मी तू देव नाही तुझा भाता आहे पण मला ते म्हणाली तू देव नाही भाता तुझी भारत तिकडे तुझा देव आहे आम्हाला तू काय जेव्हा चाललं
ना, तेव्हा तू आमच्या घरी राहिला पांडवांचा कार्यक्रम पण मग तू तेव्हा उपयोगी पडला मला आणि असं असतं ना तू आम्हाला कुठून काय जातो आम्ही काय करायचं तू जाऊ नकोस तू गेला तर आम्ही राज्याकडे करणार नाही मला अशी कोण म्हणते कोणती ज्याने आपण दुःखामध्ये बघितलं पांडवांना सहाय्य करी हा देव त्याच्या सहाय्य असताना दुःख बघायला लागलं बघा आपण म्हणतो की देवाच्या सहाय्य असला तर मला दुःख येणार नाही असं नाही महाराज पांडवांच्या सोबत असताना सुद्धा त्यांना वरमान झाला की नाही मग आपलं दुःख काय मंदिरामध्ये मला आपलं दुःख काय नाही आपण ते सहन करता पाहिजे मला मग कोणती म्हणाली देवा तू जर असेल तर मला काय दे माग तू काय तर तो म्हणतो मला एवढं दे एवढं दुःख दे की मी तुझा विचाराने पडणार नाही अरे म्हणे तू दुःख का मागतेस सुख मागते ना आता एवढं दुःख बघून तू नाही म्हणत सुखामध्ये देवाची आठवण होत नाही आपणही बघा मला सुखामध्ये देवाची आठवण होत नाही पण दुःखामध्ये असो तेव्हा आठवण पडते मला एखादा आपल्या घरी व्यक्ती आजारी पडली आपण डॉक्टरला घेऊन गेलो दवाखान्यात घेऊन गेलो हा ऑपरेशन झालं लास्ट डे पाळी डॉक्टर काय म्हणतात बघा लास्ट डे पाळी तुम्ही प्रयत्न करून बघा देवाला विनंती करा देव तुझा देव असेल तर तुम्हाला सहाय्य करेल कोण सांगतंय डॉक्टर डॉक्टरने सुद्धा त्यांचं प्रयत्न करायला पाहिजे नाही पण ते काय म्हणतात तुम्ही म्हणजे आपण देवाच्या पाया पडलं पाहिजे मला मग आपण कधी जातो ज्यावेळी दुःख असेल देवाचं